नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ही जी आपली आहे ती नवीन साईट आहे. आता त्यातलं पूर्ण जुनं वायरिंग आपण काढून टाकणार आहे. हे तुम्हाला जे वरती दिसतं आहे सिलिंग, वर साईडला POP होणार आहे. आणि हा त्यांचा वरचा एक मोठा असा फेस आहे, एक 3 BHKचा. तर आता इथं पूर्ण रिन्युएशनचं काम आहे इलेक्ट्रिकलचं. आणि जुनी वायरिंग पूर्ण आपण काढून टाकली आणि वरच्या फ्रेमला POP, फर्निचर वायरिंग, POP, प्रोफाईल लाईट, फर्निचर वायरिंगचं काम होणार आहे. तर ह्या पॅसेजमध्ये पण वरती POP होणार आहे. तिथं पण आपण वायरिंग करणार आहे. हे त्यांचा जुना इकडं ह्या साईडला DB बॉक्स आहे. हा DB बॉक्स वगैरे काढून टाकला आहे. म्हटलं आवडतं ना, तुम्हाला दाखवतो जुन्या वायरिंग काढायला दाखवतो. एक मिनिट दाखवतो ना इकडं बघा. हा पाठीमागं ह्या वायरिंग सगळ्या काढून टाकल्या, सगळ्या जुन्या वायरिंग काढल्या. त्या माणसाने काय केले, पूर्ण फ्लॅट, हा 3 BHK जो फ्लॅट आहे पूर्ण वरचा फ्लोअर, त्याचं रिन्युएशन करायचं आहे. त्यासाठी आपण सर्व स्विचेस, वायर, सगळं मेन DB बॉक्सचं अर्थिंग वायर, पॉवर पॉईंट, हे सगळं नवीन वायरिंग करणार आहे. या साईडला पण त्यांनी फ्रेम बनवली बघा. वरच्या साईडला पण आपण प्रोफाईल लाईट, स्ट्रीप लाईट, POP लाईट वगैरे येणार आहे. तर आपल्याला अशा प्रकारचं काम आहे. तर ह्या साईडला त्यांचा मेन DB बॉक्स होता. ह्या साईडला तो मेन DB बॉक्स पण काढलेला आहे आम्ही. तिथे एक नवीन बसवणार आहे. तर ह्या रूममध्ये जी पण आहे तिथं पण चालू आहे काम. तिथं पण पुट्टीचं काम चालू आहे. वरचं फ्रेम मारले, तिथं वायरिंगचं काम करणार आहे. तिथली पण पूर्ण असं सगळी वायरिंग काढलेली आहे. तर आपलं आता पूर्ण नवीन वायरिंगचं काम आहे. जुनं वायरिंगचं काम आता काढून झालेलं आहे आपलं सगळी जुनी वायर काढलेली. तर आपल्याकडं असेच कामं असतात इंडस्ट्रीयल, डोमेस्टिक, कमर्शियलमध्ये. तर मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा त्यांचा एक 18 मॉडेलचा बोर्ड होता, तो पण काढला आहे. टोटल सगळं आपण इथं नवीनच काम करणार आहे. तर ह्या साईडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी, एक मिनटं. हा साईडचा त्यांचा पॅसेज आहे सगळा. तर चला मला आज थोडा छोटासा ब्लॉग बनूया. क्या भैया इधर POP काम करता है ना. हाय बाय करो भैया. हाँ भैया अभी बहुत थका हुआ है, तो उसको थोड़ा खाना खाने का है, मन कर रहा है, तो अभी नहीं करेगा वो. चलो म्हणला थोडा चल रहे. तर आपण बॅग वगैरे घेऊन जाणार आहे आता. आज महाशिवरात्र आहे. तर आज उपवास आहे आपल्याला. आज कॉल करते शाबू वगैरे खाणार आपण आता जाऊन. आणि चला म्हणलं छोटासा आपला ब्लॉग बनवूया, त्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे. तर या साईटवर आपण टोटली सगळं इलेक्ट्रिकल काम करणार आहे. हा त्यांच्या साईडला वॉशरूम आहे, तिथं पण आपण वायरिंगचं काम करणार आहे. तर मित्रांनो, आपलं हे जे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पूर्ण काम चालतं इलेक्ट्रिकलचं. आपण इंडस्ट्रीयल काम करतो, डोमेस्टिक काम करतो आणि कमर्शियल पण काम करतो. तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्यावेळेस लेबर उपलब्ध नसेल त्यावेळेस मी स्वतः काम करतो. आणि ज्यावेळेस मोठं काम असेल त्यावेळेस मोठे आपले जे पोरं आहेत, वायरमन पोरं, ते आपण सोबत काम करतो. आणि छोटे मोठे जर काम असेल तर स्वतः मी करतो. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती इलेक्ट्रिकलचे साईट, ब्लॉग्स, शॉर्ट व्हिडिओ, थोडीफार वायरिंगविषयी थोडी माहिती, जे मला थोडा प्रॅक्टिकल नॉलेज आहे, अनुभव आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझे डेली ब्लॉगिंग तुम्हाला दाखवून आमची इलेक्ट्रिशियन लोकांची रिअल लाईफ आणि रिअल ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आपले जुने वायर होते ना, आता म्हणजे ह्या कमीत कमी 20-25 वर्षापूर्वी ह्यांनी वायरिंग केलं. तर वायरला अजून काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण ते ओनरचं म्हणणं होतं की मला पूर्ण नवीन वायरिंग करायची. त्यांनी पूर्ण हा बंगला नवीन त्यांनी खरेदी केल्यामुळं प्लंबिंगचं काम, इलेक्ट्रिकलचं काम, फर्निचर त्या कस्टमर नवीन करायचे. तुम्हाला दाखवतो. आता जी वायर आहे ना, ही वायर आहे, ही सिंगल स्टँड, मल्टी स्टँडमध्ये वायर आहे. आता ह्या वायरचा रेट
कमीत कमी 10 ते 20 पटीने वाढला आहे. पण हे वायर अजून पैसे आहे तसे मजबूत आहे बघा. जुनं ते सोनं खरंच हे आता ह्याच रेट आता ह्याचाच 2.5चा बंडल आपल्याला 3,500, 3,000, 2800, 1900 रुपयामध्ये. पहिला हा एवढी भारी वायर असून कमी रेटमध्ये होती. म्हणजे काळानुसार एवढा बदल निर्माण होतोय. तर तुमचं जर पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये जर काम असेल तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपण हे करूया. आता आपल्या ह्या पूर्ण जी आहे त्या कस्टमरला मटेरियलची लिस्ट द्यायची आणि त्यांचा जो इंटरियरला येणार आहे फर्निचर जे इंटरियरचं काम घेतलं आहे, इलेक्ट्रिकलचे पॉईंट कुठं असणार आहेत, फर्निचर कसं असणार आहे, प्रोफाईल लाईट कुठं बसणार आहे, POP लाईट कशा असणार आहेत, त्याचा डिझायनिंग तो देणार आहे आणि आपण त्यानुसार त्यांना मटेरियलची लिस्ट देऊन वायरिंग करणार आहेत. तर चला म्हणलं आपल्याला आता मटेरियलची लिस्ट काढायची आणि मटेरियलची लिस्ट काढूया आणि त्यांचा इंटरियरचा डिझायनर आल्यानंतर त्यांना ती लिस्ट दाखवूया. काही चेंजेस वाटलं तर चेंजेस पण आपण करणार आहे. तर हा आपला ब्लॉग आहे. हां मटेरियल लिस्ट काढायची का बरं आपल्या मटेरियलची लिस्ट आता काढायची नंतर काढायची. हां काढ बरं टाईप कर. तर आपण आता मेन पॉवर सप्लाय कुठून कुठं जाणार आहे, वायर किती लागणार आहे, पाईप किती लागणार आहेत, प्रोफाईल लाईट आपलं कुठं बसवणार आहे, हे सगळं आता डिस्कस करून त्याची एकदम प्रोफेशनल असं लिस्ट बनवणार आहे. तर आपल्या ब्लॉग तुम्ही बघत जा. मी 8 दिवसातून एकदा लॉंग ब्लॉग टाकत जाईल आणि 3 मिनिटाचे शॉर्ट ब्लॉग तर मी तुम्हाला 2 दिवसाआड एक टाकत जाईल. तर आपल्याला हा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे इलेक्ट्रिकल वायरिंग दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि जो कोण नवीन मुलं असतील इलेक्ट्रिशियन वायरमन तर त्यांनी आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला इलेक्ट्रिशियनचे आणि वायरमनचे तुम्हाला काम कसे असेल तर तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करू. तर अशा प्रकारचं आपलं हे अशोक ब्लॉग्स आणि वीज मित्र वायरमन हा यूट्यूब चॅनल आहे. हा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे इंडस्ट्रियल डोमेस्टिक कमर्शियल कामं दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हा सर्वांना आज महाशिवरात्री आहे. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर हा ब्लॉग आता आपला माझा मी मोठे ब्लॉग टाकत होतो पण हा आज एकदम सगळ्यात मोठा ब्लॉग आहे हा माझा. कमीत कमी 8 मिनटं किंवा 9 मिनटाचा हा ब्लॉग होणार आहे. तर मला ब्लॉगिंगची खूप आवड आहे. आम्ही असेच ब्लॉग बनवणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. तर तुम्ही नक्कीच माझे ब्लॉग बघा आणि तुम्ही कुठून बघत असताल तर नक्कीच शेअर करा. आम्ही इलेक्ट्रिकल वायरिंगचे कामं करतो पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये. ते मी तुम्हाला माझे कामं शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे चला मित्रांनो, आता 8 मिनटाचा ब्लॉग होते आपला. तर आपल्याला मटेरियल लिस्ट काढायची. तर भेटूया आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे. हा पूर्ण 9 मिनटाचा ब्लॉग होता आता. ठीक आहे बाय. थँक्यू मित्रांनो.